आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. तर सर, एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, तब्बल 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 5 ते 6 जण आणखी पडले असल्याचं देखील कळतंय. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी पडले, काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना आहे आणि याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन आहे. जर तुम्ही पाहाल तर मागच्या काही वर्षांमध्ये दिवा असेल, कल्याण डोंबिवली असेल, बदलापूर, अंबरनाथ या भागामध्ये प्रवाशांची संख्या खूप वाढलेली आहे, चाकरमान्यांची संख्या खूप वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही 1947ला बांधलेले रेल्वे स्टेशन ते त्याच साईज मध्ये ठेवणार असाल तर ह्या घटना घडणार. तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेला या रूटला जर प्रवास केलात तर स्टेशन रेल्वेतनं येणाऱ्या माणसाला खाली उतरायला जागा नसते आणि चढायला जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही या सगळ्या पुढच्या भविष्याचा विचार करणार नसाल, प्रशासन विचार करणार नसेल तर अशा घटना वारंवार घडणार. बँगलोरमध्ये 10 लोक गेली तर एवढा देशभरात बवाल वाजला. आज ही 8-10 लोक गेली आहेत. आता कोणाला जबाबदार धरणार तुम्ही? प्रशासकीय रेल्वे मंत्री राजीनामा देणार आहेत का? मुंबईमध्ये बसलेले हे रेल्वेचे अधिकारी राजीनामे देणार आहेत का? कोणाला जबाबदार धरणार? या कुटुंबांना सातवण तुम्ही कसं करणार? विविध प्रश्न डोळ्यासमोर आहेत. एवढी मोठी घटना घडली, मात्र प्रवासी कसे पडले, कोणत्या रेल्वेतून पडले याची माहिती मध्य रेल्वेलाच नाहीये. या संदर्भात काय म्हणाल आपण? मी तुम्हाला सांगतो ना, का लोकांनी त्या एक्सप्रेसमध्ये चढले. कारण लोकांना एक तर घरीच जायचं असतं किंवा रात्री सकाळी कामावर जायचं असतं आणि तुमच्याकडे सुविधाच नाहीयेत. तुम्ही लोकांना फक्त पासेस देताय, तिकिटी देताय, पण त्यांची कॅपॅसिटी आहे का? ज्यांना तिकीट देताय तो रेल्वेमध्ये बसायला तुमच्याकडे जागा आहे का? रेल्वेमध्ये बसायला जागा नाहीये. जे येत आहे त्याला तिकीट देताय, जे येत आहे त्याला पास देताय, माणसं प्रवास करतायत गदा मजुरी करत. म्हणजे तेवढ्याच रेल्वे होत्या, त्याने सुरुवातीला 3 लाख लोक प्रवास करत होती ठाणा स्टेशनवरनं, आता 10 लाख लोक प्रवास करतात. अगदीच. सर, आपण वारंवार बघतो सेंट्रल लाईनला मध्य रेल्वेच्या या सेंट्रल लाईनला अपघात होण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललं असल्याचं आपण पाहतोय. ज्यामध्ये ठाणे असेल, दिवा असेल, मुंब्रा असेल या स्थानकांवरती तर सकाळी भरगच्च अशी गर्दी असते. आणि अगदी आता आपण जर बघितलं तर 50 मीटरचं सुद्धा अंतर नाही आहे प्लॅटफॉर्म आणि जिथे हे प्रवासी पडले. तुमच्यापर्यंत काही माहिती मिळाली का की ही दुर्घटना नेमकी कशी घडली? काही माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केलाय का? आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे पोहोचतायत. मी ताबडतोब आमच्या सगळ्या टीमला तिथे पोहोचायला सांगितलेलं आहे. मीही तिथे पुढच्या काही वेळात पोहोचेन. परंतु पुन्हा तुम्ही समजून घ्या की जोपर्यंत तुम्ही या ट्रेनची साईज वाढवत नाहीत किंवा ट्रेनची संख्या वाढवत नाही तोपर्यंत अशा घटना घडणार. हे आज 8-10 लोक गेलेत म्हणून तुम्ही बातमी करताय, नाहीतर रोज 1-2 लोक त्या रेल्वेला मरतात. ट्रेन खाली पडून मरतात, प्लॅटफॉर्मवरनं चालताना पडून मरतात, ट्रेनमधनं उतरताना पडून मरतात. ही संख्या रोजची आहे. अशी घटना मोठी झाली आहे म्हणून आपण सगळे चॅनलवर बोलतोय. आणि तरी सुद्धा प्रशासन निश्चितच रेल्वेने उपाययोजना करण्याची गरज आहे असं आपलं म्हणणं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी.